तर बघा काय बातमी आहे, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. 2026मध्ये पगारवाढ होणार नाही अशी स्पष्ट शंका व्यक्त केली जात आहे. मात्र थकबाकीचा आकडा पाहून कर्मचारी थक्क होणार आहेत. मात्र एरियस कधी मिळणार हे हा मोठा 8वा वेतन आयोग लागू प्रश्न आहे. 8वा वेतन आयोग अधिकृतपणे लागू झाला आहे. मात्र लागू म्हणजे लगेच पगार वाढेल असे नाही. प्रत्यक्ष पगारवाढीसाठी आयोगाच्या शिफारसी सरकारकडून मंजूर होणं आवश्यक आहे. सध्याच्या अंदाजानुसार 2026 या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. सरकारकडून कोणतीच ठोस घोषणा अद्याप झालेली नाही. पगारवाढ 2027मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची प्रक्रिया वेळखाऊ असते आणि त्यासाठी सरकारला अंतिम निर्णय घ्यावा लागतो. 8व्या वेतन आयोगासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली. या समितीला शिफारसी सादर करण्यासाठी 18 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर पुढील निर्णय होणार आहे. 8वा वेतन आयोग 1 जानेवारीपासून लागू झाल्याने कर्मचाऱ्यांना 15 महिने किंवा त्याहून अधिक कालावधीचा एरियस मिळू शकतो. त्यामुळे एक रक्कम मोठी असण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मध्ये आर्थिक वर्ष 2028 पासून पगार, पेन्शन आणि एरियस मिळाल्याचा एकूण पगारात 40 ते 50% वाढ होऊ शकते. पेशाने शिक्षक निवडणूक उधार पैशावर लढवली. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.